निर्माण करणार आहोत. बरं, विधानसभा अध्यक्षांसमोर ज्यावेळेला अध्यक्ष महोदय म्हणून प्रश्न उपस्थित होता त्यावेळेला अनेक चॅलेंजेसही येत असल्याचं पाहायला मिळतं. त्या कामकाजासंदर्भात मला तुमच्याकडून अगदी थोडक्यात जाणून घ्यायचं आहे. त्याला कारण असं आहे की ज्यावेळेला अपात्रतेसंदर्भातली सुनावणी सुरू होती, अपात्रतेसंदर्भातली सुनावणी सुरू असताना केवळ एक कायदेतज्ञ म्हणून नव्हे तर न्यायाधीशांच्या भूमिकेत यावं लागतं. न्यायाधीशांच्या भूमिकेमध्ये आल्यानंतर समोर ज्यांनी आपापल्या पक्षाची बाजू मांडली ते मोठमोठाले कायदेतज्ञ आहे. मग अशा वेळेला सगळ्यांना सामोरं जात असताना अपात्रते संदर्भातला निर्णय हा आयुष्यातला सगळ्यात चॅलेंजिंग मुद्दा होता का? तो निर्णय अतिशय मोठा होता का? आणि तो करत असताना त्याच्यावरती तोडगा कशा प्रकारे निघाला? निश्चितपणे अपात्रतेचा खटला जो माझ्याकडे चालत होता, अपात्रतेच्या पिटिशन्स ज्या मी चालवत होतो, सुनावणी घेत होतो, निश्चितपणे ते अत्यंत एक महत्त्वाची असा प्रसंग होता. केवळ माझ्यासाठीच नव्हे तर देशातल्या संसदीय लोकशाहीला टिकवण्यासाठी आणि पक्षांतर्गत कायद्यासंदर्भातल्या योग्य त्या इंटरप्रिटेशन आणि कायदा सेट करण्यासंदर्भात, कायदा एस्टॅब्लिश करण्यासंदर्भात हा एक मोठा मला वाटतं वेळ होता. आणि त्यामुळे अधिक लक्ष देऊन केवळ ह्या केससाठी ह्याचा परिणाम होणार नाही आहे तर ह्या जजमेंटचा परिणाम येणाऱ्या काळातल्या संसदीय लोकशाहीमधील अँटी डिफेक्शन कायद्यासंदर्भात महत्त्वाचा हा निर्णय होता. आता त्यात पहिल्यांदाच मला वाटतं सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना पाठी जाऊन म्हणजे रेट्रोस्पेक्टिव्हली पक्ष कोणता आणि ओरिजिनल पक्ष कोणता आणि सिंबल कोणाचं हे ठरवण्यासंदर्भात विधानसभा अध्यक्षांना रेट्रोस्पेक्टिव्हली निर्णय घ्यायला सांगितलेला. आणि असं असताना आपल्याला हे पण सांगितलं गेलं की हा निर्णय कसा घ्यायचा आहे. बरं, त्याच्यासाठी एक डायरेक्टिव्ह पण दिलेल्या कोर्टाने की या बेसिसवरती तुम्ही निर्णय घ्या. तर मला वाटतं एकूण शेड्यूल 10चा कायदा हा बळकट करण्यासाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वपूर्ण होता. आणि शेड्यूल 10चं करेक्ट इंटरप्रिटेशन देण्यासाठी पण ही जजमेंट फार महत्त्वाची ठरणार आहे. बऱ्याचशा वेळेला आपण बघितलेलं आहे की एखाद्या पक्षात दोन मतप्रवाह झाल्यानंतर केवळ डिफरन्स ऑफ ओपिनियनला दाबण्यासाठी किंवा कुठेतरी त्याला थंड करण्यासाठी अँटी डिफेक्शन लॉचा वापर केला जात होता. आपल्याला सांगताना मला अत्यंत महत्त्वाचं वाटतं की कुठचाही राजकीय पक्ष निर्माण करताना किंवा सुरू करताना त्यातलं सर्वात प्रथम कुठचं सिद्धांत असेल तर त्या राजकीय पक्षात इंटर पार्टी लोकशाही म्हणजे इंटर पार्टी डेमोक्रेसी मेंटेन होईल हे सर्वात महत्त्वाचं आहे. असं इलेक्शन कमिशननीच नव्हे तर रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट म्हणा ह्याच्या पाठचा सिद्धांत हेच आहे. बरोबर. आता जर एखाद्या पक्षात दोन मतप्रवाह असतील, एक म्हणत असेल की ही केलेली गोष्ट योग्य ठरेल, दुसरा म्हणत असेल की ही केलेली योग्य ठरेल गोष्ट, तर केवळ त्या मतप्रवाहाला कुठेतरी चेपण्यासाठी किंवा विरोधातला आवाज दाबण्यासाठी जर का पक्षांतर्गत बंदी कायद्याचा दुरुपयोग केला गेला तर ते या राज्यातीलच नव्हे या देशातील लोकशाहीसाठी घातक ठरेल. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचा विचार करणं आवश्यक होतं आणि त्याप्रमाणे निकाल देऊन सत्य परिस्थिती किंवा कायद्याची खरी इंटरप्रिटेशन हे सर्वांसमोर आणणं आवश्यक होतं आणि तेच या जजमेंटमधनं आम्ही केलं आहे. बरोबर आहे. जजमेंट देताना असलेले चॅलेंजेस आणि त्याच्यावरती तोडगा कसा काढला हे अगदी थोडक्यात तुम्ही सांगितलं. मात्र काय आहे की ज्या वेळेला तुम्ही या याचिकेनुसार जे 54 त्या ठिकाणी असलेले आमदार होते त्यांच्या अपात्रतेसंदर्भातला निर्णय जरी तुम्ही घेतलेला असला तरी अनेक वेळेला कायदेतज्ञ आणि विधितज्ञांनी एक प्रश्न उपस्थित केला की हा निर्णय संविधानिक नसल्याचं त्यांनी म्हटलेलं होतं. तर दुसरीकडे कायद्यातील पळवाटांचा देखील या ठिकाणी वापर झाल्याचा आरोप अनेक कायदेतज्ञांनी म्हणा किंवा अनेक त्याच्याशी निगडीत असलेल्या व्यक्तींनी केला. ते कितपत खरं होतं? मी या मताशी मुळीच सहमत नाहीये. मी जो निर्णय दिला तो जर